हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहे मस्त असं चिकन। तर चिकन आणलेले आज, तर चिकनचे लेग पीसच कट करून आणले, अक्का ठेवलेले नाही। हे बघा असे पीस मध्ये कट करून आणले, छान असं। हे बघा पाहू शकता, मस्त पीसेस कट केलाय त्याने। आपण ह्याचे आता चिकन बनवूया मस्त नागी। तर चिकन कसं बनवायचं हे आपण आता पाहून घेऊया। सर्वात आधी आपण चिकन बॉईल करून घ्यायचे आपल्याला। तर त्याच्यासाठी मी इथं हे घेतलेले एक कांदा बारीक लांब लांब चिरून घेतले असे या पद्धतीने, आणि अद्रक लसूणचं बारीक पेस्ट करून घेतले, वाटून घेतलेले। तर आपण आता फोडणी घालूया। चिकन आधी बॉईल करण्यासाठी इथं मी गॅसवर कुकर ठेवलेले आहे, आणि त्याच्यामध्ये आपण थोडासा ऑइल टाकून घेऊया। कारण ऑलरेडी आपल्या चिकनला जास्त हे ऑइल सुटतो, त्यामुळे थोडंच टाकले मी। त्याच्यामध्ये आपण 2 तेजपत्ता टाकणार आहे, आणि खडे मसाले 2 लवंग, 2 मिरी आणि 1 इलायची बारीकवाली हिरवी इलायची, आणि 1 दालचिनीचा तुकडा, ते आपल्याला टाकायचे त्याच्यामध्ये। थोडासा जिरा पण टाकायचे त्याच्यामध्ये, अद्रक लसूण टाकायचे, आणि आपण उभं चिरलेला कांदा पण टाकायचे। त्याच्यात आपण थोडीशी हळद टाकून घेऊया, आणि थोडंसं मीठ पण टाकून घेऊया, मिक्स करून घेऊया। पाहू शकता या पद्धतीने। त्याच्यात थोडासा कढीपत्ता पण टाकून देऊया। आता आपण हे चिकन टाकून द्यायचे, असा मिक्स करून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता मस्त असे पीसेस दिले त्यांनी। हे बघा छान असे पीसेस दिले कट करून, छान लेग पीसच आहे। मस्त अशी झणझणीत आणि टेस्टी चिकन बनवूया आपण। त्याच्यात आपण अगदी थोडासा पाणी टाकायचंय, उगाच थोडा, कारण चिकनला आपलं पाणी सुटणार आहे, त्यामुळे जास्त पाणी टाकायचं नाहीये। आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया, आणि याची 3 शिटी काढून घेऊया। 3 शिटी झाली की आपल्याला खोलायचे। इथं आपण चिकनचा मसाला तयार करून घेऊया। त्याच्यासाठी मी इथं 2 टोमॅटो घेतले, ते मोठे मोठे पीसेस कट करून घेतले, आणि आपण मिक्सर मधनं काढून घेऊया। आणि 2 कांदे घेतले छोटे मीडियम साईजचे, ते पण मिक्सर मधनं काढायचे आपल्याला। आणि थोडेसे भाजलेले चणे घेतले, ते पण त्यातच टाकायचे। एकदम साधी आणि सोपी रेसिपी, आणि झटपट 10 मिनिटात तयार होणारी अशी। थोडासा जिरा टाकायचे, आणि थोडीशी मोहरी सुद्धा टाकायचे, आणि थोडेसे कढीपत्ता, ते सुद्धा आपल्याला याच्यातच काढायचे। त्याच्यामध्येच आपण 2 हिरव्या मिरच्या पण टाकूया, मिक्सर मधनं बारीक काढून घेऊया। आता आपण बारीक करून घेऊया। आता आपण मिक्सर मधनं मसाला काढून घेतले, पाहू शकता मस्त असं मसाल्याचा खमंग वास सुटलेला आहे। आपण आता फोडणी घालूया। फोडणी घालण्यासाठी आपल्याला कांदा चिरून घेणार आहे, कारण ऑलरेडी आपण मसाल्यात पण कांदे टाकले आणि चिकन मध्ये पण टाकलेले आहे, त्यामुळे मी फोडणीला एकच कांदा बारीक चिरून घेणार आहे। आणि इथं 2 हिरव्या मिरच्या घेतले, ते आपल्याला फोडणीसाठी उभी चिरून घ्यायचे। या प्रकारे छोटाच कांदा घेतले, हे बघू शकता बारीक चिरून घेतले। इथं मिरची मी 2 तुकड्यामध्ये करून घेतले। आता आपण फोडणी घालूया। गॅसवर आता कढाई ठेवले, गॅस चालू केलेले आहे, आपली कढाई गरम झालेली आहे। त्याच्यामध्ये ऑइल टाकून घेऊया। 1.5 पळी ऑइल टाकले मी। त्याच्यातच आपल्याला हे 2 हिरव्या मिरची टाकून घेऊया,
त्यासोबतच आपण बारीक चिरलेला कांदा पण टाकायचे। बाकी सगळं आपण गरम मसाले खडे मसाले सर्व चिकन मध्ये टाकलेले आहे, त्यामुळे याच्यात काहीच टाकणार नाही आता मी। मसाले पण आपण सर्व वाटून घेतले। हे आपल्याला लालसर कांदे भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपण हे वाटलेला वाटण ह्याच्यात टाकायचे। आपल्याला मसाला छान असं तेल सुटायपर्यंत भाजायचे, एकदम कच्चा अजिबात वास नाही राहायला पाहिजे त्याचा मसाल्याचा कांद्याचा त्याचा। मस्त असं लालसर होईपर्यंत भाजायचे। एक 5 मिनिटं छान असं भाजून घेऊया ताट ठेवून। बघूया आपण आपला मसाला, पाहू शकता मस्त असा मसाला भाजलाय बघा, किती सुंदर असं तेल सुटलंय मसाल्याला, मस्त असं दिसायला लालसर भाजलाय मसाला आपला। त्याच्यातच आपण सारे बेसिक मसाले टाकून घेऊया। तर आपण थोडासा मीठ टाकूया, लाल तिखट टाकूया, थोडासा चवीनुसार गरम मसाला टाकूया, हळद थोडीशी टाकूया, 1 चम्मच धना पावडर टाकूया आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच चिकन मसाला टाकणार आहे मी। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मस्त असं। आणि तेलामध्ये आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे मसाल्यामध्ये, 1-2 मिनिटं छान असं परतून घ्यायचे। मसाल्याला तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं आपण मसाला परतून घेऊया। आपला कुकर गार झालाय, आपण काढून बघूया। पाहू शकता मस्त असं चिकन आपलं शिजलेलं आहे। तुम्हाला दाखवते मी एक पीस, बघा किती मस्त असं हाड सोडलंय, म्हणजे याच्या अर्थ आपलं चिकन शिजलंय। पूर्णपणे नाही तरी पण 80 ते 90% शिजलंय आणि 10% आपल्याला ते मसाल्यामध्ये शिजवायचे। पाहू शकता छान आपले पीसेस शिजून झालेले आहे। आता आपण ते मसाल्यामध्ये हे चिकन ओतून घेऊया। आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलंय, हे बघा भाजलाय आपला मसाला, त्याच्यामध्ये आपण चिकन ओतून घेऊया। पाहू शकता आपलं मस्त असं चिकन। आता याला आपल्याला 5 मिनिटं शिजवायचंय मसाल्यामध्ये, जेणेकरून चिकन मध्ये छान असं मसाला आतपर्यंत जाईल। त्याच्यावर प्लेट ठेवूया आणि 5 मिनिटं शिजून देऊया। आपल्या चिकनला 5 मिनिटं झालेले आहे बघा, मस्त असं साइडने ऑइल पण सुटलंय छान असं। पाहू शकता किती सुंदर असं आपलं चिकन भन्नाट वास सुटलाय, रेडी झालेलं आहे बघा। मस्त असं चिकन आपलं तयार झालेलं आहे। त्या प्रकारे जर केलं तर काय अगदी सोपं आहे, मस्त असं झटपट चिकन तयार होतं। पाहू शकता मस्त असं आपलं चिकन तयार झालेलं आहे। तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। कसं झालंय चिकन हे नक्की सांगा बरं कमेंटमध्ये, आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही बनवा, तुम्ही स्वतः खावा आणि सर्वांना खाऊ घाला, नवऱ्याला खाऊ घाला। पहा कसलं भारी चिकन भन्नाट चिकन तयार झालंय आपलं। बाय बाय।